शिर्डीचे साईबाबा हे फकीर होते। आपल्या हयातीत बाबांनी सर्व धर्म समभावाची शिकवण देत गरीब श्रीमंत सर्वांना जवळ केलं। मात्र साईंच्या दर्शनासाठी देशविदेशातून येणाऱ्या भक्तांना समाधीचं दर्शन घेण्यासाठी सुरक्षेच्या कारणाने संस्थान प्रशासनाने काचा लावल्याने ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही काचा न काढल्याने ग्रामस्थ आज संतप्त झाले आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी स्वतः समाधी मंदिरात जाऊन या काचा स्वतःहून काढून घेतल्या। तसेच सुरक्षा विभागाचे अधिकारी मधुकर गंगावणे यांना जाब विचारत त्यांना पुष्पहार घालत त्यांची आरतीही ओवाळली। या प्रसंगी ग्रामस्थ आणि गंगावणे यांच्यामध्ये काही काळ खडाजंगी झाली। साई भक्तांना विनंती, साई भक्तांची जास्त गर्दी असल्यामुळे काचा लावाव्याच लागतात। संस्थांचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी सर्व विश्वासांनी मान्य केलं की आम्ही ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन काचा काढू। पण गंगावणे साहेबांची इच्छा आहे काचा ठेवायच्या, याच्यामध्ये या अधिकाऱ्यांचा काहीतरी स्वार्थ आहे। माफी मागा दादागिरी कोण करता? दादागिरी करता विश्वस्त मंडळाने जर काचा काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे शब्द परत घ्या, विश्वस्तांनी हे वाक्य बोला तुम्ही कार्यकारी अधिकारी का? तुम्ही कसं आता सांगा काचा लावणार नाही, काचा लावणार नाही। यानंतर साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी गमे यांनाही हार घालत आरती करत गांधीगिरी करण्यात आली। या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांनी ग्रामस्थांच्या मागणीचं समर्थन करत संस्थानने भक्तांची गैरसोय टाळण्याची मागणी केली। गावकऱ्यांनी जे काच काढण्याचा निर्णय घेतला, प्रशासकीय मंडळाला चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, सर्व संचालक मंडळाला सांगण्यात आलं होतं। अनेक वेळेस मागणी केली होती। साई भक्त आणि साईबाबा हे फकीर होते आणि सर्वांना दर्शन देत होते। आता कळस झाला, सिंहासन सोन्याचं झालं, त्यामुळे त्याला बंदिस्त न करता साईबाबा सर्व भक्त समाधीचं दर्शन झालं पाहिजे ह्या भूमिकेने गावकऱ्यांनी मागणी केली आणि सतत गावकरी त्यांच्याकडे मागणी करत होते। गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही ते काच काढून दर्शन देऊ, अद्याप केलं नाही, म्हणून गावकऱ्यांनी आज निर्णय घेतला आणि गावकऱ्यांच्या वतीने मी देखील ह्या शिर्डी नगर परिषदेचा मतदार असल्यामुळे मी गावकऱ्यांबरोबरच आहे, त्यामुळे गावकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो ह्या ठिकाणी आणि त्या गावकऱ्यांची मागणी योग्य आहे, त्यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेऊन काच काढून बाबांचं दर्शन सर्वांसाठी खुलं करावं ही मागणी योग्य आहे। तर प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनीही यावेळी आपली संतप्त भावना व्यक्त केली। ग्रामस्थांच्या वतीने साई समाधीच्या जवळच्या ज्या काचा आहे त्या काढण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे।
भविष्य काळामध्ये साईबाबा संस्थांनी कुठल्या प्रकारचा जर निर्णय घेतला काचा लावण्याचा आणि सर्वसामान्य माणसाला जर दर्शनाची व्यवस्था नाही झाली तर भविष्य काळामध्ये साईबाबा संस्थांच्या प्रशासकीय कार्यालयाला ताळं ठोकून तिथले जे कोणी अधिकारी असतील त्यांचा काळा फासण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थांनी घेतलेला आहे. आमचं म्हणणं आहे बाबा फकीर होते, बाबा फकीर असल्यानंतर सर्वसामान्य माणसाला सुद्धा समाधीचं शांतपणाने दर्शन व्हावं अशी प्रकारची आमच्या ग्रामस्थांची भूमिका आहे. मागच्या वेळेस विश्वस्त मंडळामध्ये मिटिंगमध्ये कमलाकर भाऊ असतील, सगळे ग्रामस्थ असतील, आम्ही सगळ्यांना विश्वस्त मंडळाला विनंती केली का कुठल्या प्रकारचा काचा लावू नका अशी प्रकारची विनंती केली. तरी साईबाबा संस्थांनी त्या विश्वस्त मंडळांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या काचा लावण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही ग्रामस्थ आक्रमक होऊन त्या काचा काढून प्रशासकीय कार्यालयासमोर त्या ठेवून तिथले जे अधिकारी त्यांना गांधीगिरींनी त्यांचं आरती केली आणि त्यांना समंजसपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमचं या निमित्तानं एक विनंती आहे विश्वस्त मंडळाला, आज साईबाबा संस्थांच्या मंदिरामध्ये परिसरामध्ये एवढी गर्दी असताना सुद्धा एकही प्रशासकीय अधिकारी कार्यकारी अधिकारी कुठल्या प्रकारचे अधिकारी नव्हते. आम्हाला या निमित्ताने आपल्याला एक सांगायचं आहे का भविष्य काळामध्ये जर साईबाबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये काही जर घटना घडली तर याला जबाबदार कोण अशा प्रकारचा आमच्या ग्रामस्थांचा सवाल आहे. एकंदरीतच संस्थान विश्वस्तांनी दाद न दिल्यानं ग्रामस्थांनी स्वतः मंदिरात घुसत साई भक्त आणि साई समाधी यांच्यातील अडथळा ठरणाऱ्या काचा हटवल्यात. मात्र यापुढेही विविध मुद्द्यांवर आग्रही असलेल्या गावकऱ्यांचे म्हणणे संस्थांचे विश्वस्त मंडळ गांभीर्यानं घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.